नमस्कार. महा एमटीबी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आदित्य कडू. माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत केतन वैद्य आणि सूरज बंगाल. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून महा एमटीबीच्या वतीनं या मराठी काव्य संमेलनात मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या महायभूमीच्या रक्षणासाठी मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे भारत मातेचे सुपुत्र थोर तपस्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 55व्या आत्मार्पण दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. नमस्कार. महा एमटीबी, दैनिक मुंबई तरुण भारत आणि विवेक समूह यांच्या वतीनं या काव्य संमेलनात आम्ही सर्व सहकारी कविता सादर करत आहोत. या काव्य संमेलनाची सुरुवात आमच्या सहकारी रुचिता राणे या कोणास म्हणावे नृप कोणास म्हणावे भूपाल ही कविता सादर करणार आहेत. तर आपण रुचिता मॅडम कडून ऐकूया कोणास म्हणावे नृप कोणास म्हणावे भूपाल. कोणास म्हणावे नृप कोणास भूपाल, कोणास म्हणावे नृप कोणास भूपाल. राजवाड्यांच्या राजांना उत्तर सर्रास येईल, राजवाड्यांच्या राजांना उत्तर सर्रास येईल. प्रजारक्षण ठाई ज्यांच्या आणि राज्याचा विस्तार, प्रजारक्षण ठाई ज्यांचा आणि राज्याचा विस्तार. झाले ते इतिहास जमा, आता करावा का विचार. झाले ते इतिहास जमा, आता करावा का विचार. नाहीत सर्व दूर राजे, नाहीत सर्व दूर राजे, तरी वास करी जनमानसे, तरी वास करी जनमानसे. नको का तयांचे पालन आणि भूमीचे रक्षण, नको का तयांचे पालन आणि भूमीचे रक्षण. कोण आता नृप आणि कोण तो भूपाल, कोण आता नृप आणि कोण तो भूपाल. टाका दूर नजर आपल्या विश्वाच्या पल्ल्याड, टाका दूर नजर आपल्या विश्वाच्या पल्ल्याड. दिनरात गाळी घाम, दिनरात गाळी घाम, ना मिळे तया विश्राम, दिनरात गाळी घाम न मिळे तया विश्राम. इवल्या बीजाचे करीतो पोषण प्रदतो धान, इवल्या बीजाचे करीतो पोषण प्रदतो धान. पोसे तो गावांना, पोसे तो गावांना, रोज नगर राज्यांना, रोज नगर राज्यांना. राष्ट्राची उगवी संपत, राष्ट्राची उगवी संपत, लोकांचे करीतो पोषण, लोकांचे करीतो पोषण. नांगराचा तो चालवी रथ, नांगराचा तो चालवी रथ, करी स्वतः तो सारथ्य. बैलांची चालवितो जोडी, बैलांची चालवितो जोडी, जणू जुंपून तो अश्वरथ, जणू जुंपून तो अश्वरथ. करी फावडे कुदळाचे खड्ग, करी फावडे कुदळाचे खड्ग, कापूनी पृथ्वीचे उदर, कापूनी पृथ्वीचे उदर. उपटून सदातन शत्रू, उपटून सदातन शत्रू, करी रक्तरंजित क्षेत्र, करी रक्तरंजित क्षेत्र. हा कृषक नाही का नृप, नाही का कृषक भूपाल, हा कृषक नाही का नृप, नाही का कृषक भूपाल. भूमी करी पदक्रांत, भूमी करी पदक्रांत, स्वबळाने शत्रु संहार, भूमी करी पदक्रांत, स्वबळाने शत्रु संहार. अवचित का पाहिला असेल, कसा असे सणवार, अवचित का पाहिला असेल, कसा असे सणवार. राजांचा अवरोध तरी, राजांचा अवरोध तरी, करी पावसाच्या दीर्घ सरी, करी पावसाच्या दीर्घ सरी. पण अविरत सेवाव्रती असा हा गणवेशधारी, पण अविरत सेवाव्रती असा हा गणवेशधारी. सोडूनी आप्त मागे, सोडूनी आप्त मागे, राष्ट्रास मानुनी कुटुंब, सोडूनी आप्त मागे, राष्ट्रास मानुनी कुटुंब. करी प्रजेचे संरक्षण, आधारास स्वावलंब, आधारास स्वावलंब. कर्तव्य भावनेने
स्वतःच पुढे सरुनी, कर्तव्य भावनेने स्वतःच पुढे सरुनी, झेली शस्त्र वार सारे, अमर तो मरू नाही. झेली शस्त्र वार सारे, अमर तो मरू नाही. हा सैनिक नाही का नृप? नाही का सैनिक भूपाल? हा सैनिक नाही का नृप? नाही का सैनिक भूपाल? आज कोणास म्हणावे नृप, कोणास भूपाल, कोणास भूपाल. धन्यवाद. अप्रतिम सादरीकरण केलं रुचिता मॅडम तुम्ही. यानंतर या काव्य संमेलनामध्ये माझे सहकारी स्वप्नील कराळे या वाऱ्याची दिशा कळेना ही त्यांनी स्वतःनी रचलेली कविता सादर करणार आहेत. तर मी स्वप्नील यांना विनंती करतो की त्यांनी या वाऱ्याची दिशा कळेना ही कविता सादर करावी. कागदाला रडू कोसळेल इतकं कागदावर लिहून झालंय. कागदाला रडू कोसळेल इतकं कागदावर लिहून झालंय. कागदाने सोडायला नको आता त्याची सहनशीलता. कागदाने सोडायला नको आता त्याची सहनशीलता. कागदाच्या गर्भात किती सागरे अश्रू आहेत. कागदाच्या गर्भात किती सारे अश्रू आहेत. कागदाचे स्वगत आता या पिढीस परवडणारे नाही. कागदाचे स्वगत आता या पिढीस परवडणारे नाही. कागदाने कोरं राहावं, पण अश्रूही असतात गर्भाच्या शोधात. गूढ असं काही नाही. अश्रूंना सौदा आहे, अश्रूंचा सौदा आहे. आता भरतीची वेळ समीप येतेय आणि शब्दांनी त्यांची भूमिका घेतली. आता तीच भूमिका घेऊन मी कविता सादर करतोय. या वाऱ्याची दिशा कळेना. या वाऱ्याची दिशा कळेना, कुठे वाहती काही कळेना. या वाऱ्याची दिशा कळेना, कुठे वाहती काही कळेना. या शहरात दिशा निराळी, या शहराची दिशा निराळी. दशा आमची काही कळेना. तृष्णेच्या काठावर त्यांच्या कृष्णा वाहती कशी कळेना. तृष्णेच्या काठावर त्यांच्या कृष्णा वाहती कशी कळेना. मी पण त्यांचे, मी पण माझे, कसे वाढते कसे कळेना. शुभ्र आकाशी फेकून द्यावा गर्दीने एकदा स्वभाव त्यांचा. शुभ्र आकाशी फेकून द्यावा गर्दीने एकदा स्वभाव त्यांचा. या अशा कळपात आमच्या कसे नांदतो कसे कळेना. या अशा कळपात आमच्या कसे नांदतो कसे कळेना. खूप छान स्वप्नील. कागदाचं महत्व विशद करून त्यानंतर स्वप्नील यांनी या वाऱ्याची दिशा कळेना ही त्यांची स्वरचित कविता आपणासमोर सर्वांसमोर सादर केली. यानंतर माझे सहकारी विजय कुलकर्णी यांनी अरे संसार संसार ही स्वरचित कविता तयार केली आहे. ऐकूयात नेमकं विजय कुलकर्णी यांनी अरे संसार संसार कशी कविता स्वरचित केली. मी विजय यांना विनंती करतो की त्यांनी अरे संसार संसार ही त्यांची स्वरचित कविता आम्हा सर्वांना ऐकवावी. मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची अरे संसार संसार ही कविता आपण सर्वांनी वाचली असेल, ती ऐकली असेल. आणि बहिणाबाईंनी संसारातील ऊन पावसाची ही कथा अगदी सोप्या शब्दात या कवितेतून सादर केली. त्याच धर्तीवर बहिणाबाईंचे स्मरण करून अरे संसार संसार ही कविता समकालीन संदर्भात मांडण्याचा या कवितेतून केलेला एक छोटासा प्रयत्न. अरे संसार संसार इथे सुखदुःखाचा ज्वर, कधी ओथंबते प्रेम कधी नाराजीचे वार. अरे संसार संसार कुरबुरींचा बाजार, वाद विवाद निरंतर वाढो मनोमनी अंतर. अरे संसार संसार जबाबदाऱ्यांची मदार, लागतो कस संयमाचा परीक्षा ही सारासार. अरे संसार संसार सद्विचारांचा आधार, पडता पाऊल चुकीचे पश्चाताप फार फार. अरे संसार संसार विश्वासाचा अथांग सागर, पोहून पार करील जो तोची गाठे शांत किनार. अरे संसार संसार कुटुंब जोडली जाती चार, होता उणे अधिक सांभाळावे वाद विकार. अरे संसार संसार नाही काम वासनांचा जुगार, बंध जुळता मनीचे फुले प्रेमाचे शिवार. असा हा संसार संसार शिकवी जीवनाचे सार, बऱ्या वाईटाचे आगार मार्ग काढी तोची पार. धन्यवाद. वा, खूप छान. विजय कुलकर्णी यांनी अरे संसार संसार या सादर केलेल्या कवितेनंतर माझ्या सहकारी प्रिया जाधव या अशोक रोकडे यांनी लिहिलेली निर्णय ही कविता सादर करणार आहेत. प्रियाला मी विनंती करतो की तिने अशोक रोकडे यांनी लिहिलेली निर्णय ही कविता आम्हा सर्वांना ऐकवावी. माझी कवितेचे प्रस्तावन असं आहे की आपण आयुष्याच्या वळणावरती आपल्याला खूप आयुष्यात माणसं आपल्याला चांगलं डिसिजन घ्यायचंय की वाईट हे सांगत असतात, तर त्याच्यावरतीच ही कविता आहे. मी कविता सुरू करत आहे.
निर्णय आपला आयुष्याचा निर्णय आपला आयुष्याचा नेहमी आपणच घ्यावा. भरवसा नसे कोणाचा भरवसा नसे कोणाचा माणूस मात्र ओळखावा. अनेक हे अवतीभवती सल्ला हा फुकटचा देती. मुखी गोड निर्मळवाणी अंतरी हा भरला कावा. भरवसा नसे कोणाचा माणूस मात्र ओळखावा. साथ देण्यानीती पुढे धावती हळूच काटे वाटे पेरती. रोम रोम हा द्वेषाने भरला भळेपणाचा करती कांगावा. भरवसा नसे कोणाचा माणूस मात्र ओळखावा. असती जरी गोड गुळाहुनी दूरच राहावे यांच्यापासूनी. प्रसंग असला कितीही बाका निर्णय आपला आपणच घ्यावा. भरवसा नसे कोणाचा माणूस मात्र ओळखावा. धन्यवाद. खूप छान प्रिया. निर्णय ही कविता प्रियाने सादर केली. मित्र हो, माणसाच्या जीवनात माणूस जसा जसा लहानाचा मोठा होतो, त्याचं बालपण, त्याचं तारुण्यपण, त्याचं वृद्धपण, या सर्व घडामोडींमध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात ते म्हणजे आई वडील आणि खास करून आई बाबा. तर बाबांवरची एक कविता सादर करते माझी सहकारी आदिती राणे आणि ही कविता लिहिली आहे तृप्ती टिल्लू यांनी. तर ऐकूया आदितीकडून बाबा ही कविता. मी आदितीला विनंती करतो की तिने कविता सुरू. धन्यवाद आदित्यजी. बाबा. प्रत्येकाच्या आयुष्यातला बाबा हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. तर माझ्या आयुष्यातला बाबा हा मी थोड्या ह्या कवितेतून सादर करते. बाबा. असा का रे बाबा तू, कितीही थकलास तरी का नाही रे चिडत तू. तू तुझ्या भावना कधीच व्यक्त करत नाहीस. तुझं माझ्यावरचं प्रेम कधीच बोलून दाखवत नाहीस. तुझा कुठलाही त्रास एक लेकच समजू शकते. तू कितीही नाही बोललास तरी तुझं मन मीच वाचू शकते. तुझी शिकवण आजही मला आठवते. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी रोजच जगत असते. रोज येते रे बाबा तुझी आठवण मला. तुझी लेक आता मोठी झालीये हे कळलंय ना रे तुला. धन्यवाद. यानंतर मराठीतील ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांची माझ्या मित्रा ऐकना ही कविता सादर करत आहेत माझ्या सहकारी रिद्धी म्हात्रे. मी रिद्धीला विनंती करतो की तिने अरुणा ढेरे यांची माझ्या मित्रा ऐकना ही कविता सादर करावी. आयुष्यात खूप नाती अशी असतात की ती आपल्याला माहीत असतात या व्यक्तीशी माझं नातं काय. आणि बऱ्याचदा असं होतं की काही नात्यांमध्ये ती जोडायच्या आधी जोडल्यानंतर काहीसा गोंधळतो. जोडायच्या आधीच गोंधळतो, जोडल्यानंतरही गोंधळतो. त्यामुळे माझ्या पिढीच्या वयातल्या अनेकांसाठी ही कविता खूप महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं मराठी साहित्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांच्यातले फार कमी असतील ज्यांचं अरुणाताईंवर प्रेम नसेल. त्यामुळे अरुणाताईंची कविता निवडण्यामागचं हे पण एक कारण आहे. कवितेचं शीर्षक आहे माझ्या मित्रा ऐकना. माझ्या मित्रा ऐक ना, मला दिसतं नुसतं चमकतं अपरंपार आभाळ. माझ्या मित्रा ऐक ना, मला दिसतं नुसतं चमकतं अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर. आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिले मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणी. आज तुला ते सांगावंसं का वाटलं कळत नाही. पण थांब, घाई करू नकोस ना. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात धपापतंय माझं काळीज, तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील तर पती असशील. आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे, समजून हेही की ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी होत. माझं कोसळणं, धापत धावणं आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील. मित्र असशील माझ्या मित्रा. वा, माझ्या मित्रा ऐकना या रिद्धीने सादर केलेल्या सुंदर अशा कवितेनंतर मी माझे सहकारी महेश पुराणिक यांना विनंती करतो की त्यांनी नारायण सुर्वे यांनी लिहिलेली तोवर तुला मला ही कविता सादर करावी. महेश. नारायण सुर्वे यांची तोवर तुला मला ही कविता सादर करत आहे.
याच वस्तीतून आपला सूर्य येईल, तोवर मला गातच राहिले पाहिजे. नगरवेशीत अडखळतील ऋतू, तोवर प्रिये जगत राहिले पाहिजे. तुझे कुंतलही आताच विंचरून ठेव, आंबाड्याच्या पेडात फुले मी खोवेन. माझ्या डोळ्यांच्या ऐण्यात पाहून घे रूप, तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवेन. कालच्या सभेत गायलेले मी गीत, ज्यात तुझ्या माझ्या आशांच्या खजिने होते, त्या ओळीही ओठांवर घोळवून ठेव, ज्यात तुझ्या माझ्या सुखाचे छबिने होते. आणखी एक काम करावे तू लगेच, फाटक्या कोटासही टाके घालून ठेव. फुले हुंगीतच जाऊ दोघेही गर्दीतून, तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव. याच वस्तीतून आपले सुख येईल, तोवर तुला मला जागलेच पाहिजे. दारावर येतील सोनेरी मनोरथ, तोवर प्रिये वाट पाहिलीच पाहिजे. धन्यवाद. खूप छान महेश सर. तोवर तुला मला ही त्यांनी कविता सादर केली. यानंतर माझे सहकारी शशिकांत वराडकर, सुनंदा कांबळे यांनी लिहिलेली श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही कविता सादर करणार आहेत. मी शशिकांत यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही कविता आम्हाला ऐकावी. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही सुनंदाताई कांबळे यांची समाजातील रूढी आणि परंपरा यांवर प्रकाश टाकणारी एक विनोदी कविता आहे. बसुनी खळ्याच्या कडेला कावळा कावकाव करी, बसुनी खळ्याच्या कडेला कावळा कावकाव करी, घर धण्याला वाटले आपले पितर आले घरी. हाती घेऊनी कागोळी थेट, हाती घेऊनी कागोळी थेट, कावळ्या पुढे गेला. हाती घेऊनी कागोळी थेट, कावळ्या पुढे गेला, ठेवून समोर कागोळी भावे नमस्कार केला. कावळ्याने ढुंकूनही, कावळ्याने ढुंकूनही पानाकडे ना पाहिले, कावळ्याने ढुंकूनही पानाकडे ना पाहिले, धनी करी विनवणी त्याचे डोळे पाणावले. आणि क्षणात कावळा वेगे गेलाचा उडून, आणि क्षणात कावळा गेला वेगेच उडून, मनी काय काय चिंती धनी दुःखात बुडून. माझं घरामध्ये बाळ रडे अति केविलवाणे, माझं घरामध्ये बाळ रडे अति केविलवाणे, भूक खूपच लागली डोळे तुंबले पाण्याने. आई समजूत घाली, आई समजूत घाली, बाळ थांब जरा थांब, आई समजूत घाली, बाळ थांब जरा थांब, आधी आजोबा जेऊ दे त्यांना जायचे या लांब. कुठे आहेत आजोबा मला दाखवा ना आई, कुठे आहेत आजोबा मला दाखवा ना आई, अति उत्साहाने बाळ आईलाच करी गाई. बघ समोर म्हणून आई कावळा दाखवी, बघ समोर म्हणून आई कावळा दाखवी, नमो कर आई बाळाला वाकवी. आला अशा प्रकारे तो पहिला दिवस संपला आणि दुसरा दिवस सुरू होतो. आला दुसरा दिवस, कावळा आला अंगणात, आला दुसरा दिवस, कावळा आला अंगणात, आजोबा आले म्हणत, बाळ धावत आला क्षणात. बाबा रागाने धावले हाती दगड घेऊन, बाबा रागाने धावले हाती दगड घेऊन, कावळ्याच्याच रोखाने दगड मारला फेकून. बाळ विचारी गुंतला, बाळ विचारी गुंतला, कोडे सुटेनाच त्याला, बाळ विचारी गुंतला, कोडे सुटेनाच त्याला, काल होता जो आजोबा आज कावळा कसा झाला. धन्यवाद. वा, खूप छान शशिकांत. तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही कविता सादर केली त्याबद्दल. यानंतर माझे सहकारी आदित्य देशपांडे हे एक कविता सादर करत आहेत. ती कविता लिहिली आहे महेश पुराणिक यांनी. कविता आहे सोबतीला होतीस तू जेव्हा. तर आपण आदित्य यांच्याकडून ऐकूया सोबतीला होतीस तू जेव्हा ही कविता. नमस्कार. सोबतीला होतीस तू जेव्हा आमच्या महेश सरांची कविता आहे. आपल्या सर्वांपुढं एक प्रेमाचा वेगळा रंग या तरुणाईच्या बैठकीत बसलेला असताना मांडण्याचा प्रयत्न छोटासा. सोबतीला होतीस तू जेव्हा चांदण्यांनी गारवा गायला होता, हसरा चेहरा पाहून तुझा साज फुलांनी लयला होता. क्षणाची नाती क्षणाची प्रीती दरवळ जीवनी दाटला होता. सोबतीला होतीस तू जेव्हा स्वप्नांचा झुला सजला होता, माळून वसंताने केवडा तुझा. श्रावण सडा शिंपला होता, रुपयाची कांती रुपयाची ज्योती, काळी जमिनी उत्सव जसा रंगला होता.
सोबतीला होतीस तू जेव्हा. चंद्रनबी लाजला होता स्पर्श कोवळा लेवून तुझा. ऋतू हिरवा बहरला होता कैफात गाती कैफात राती. मनमयूर धुंद असा नाचला होता. मनमयूर धुंद असा नाचला होता कारण सोबतीला होतीस तू जेव्हा. सोबतीला होतीस तू जेव्हा. वा 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 वा, खूप छान खूप छान. आदित्य देशपांडे यांनी सादर केलेली कवितेनंतर माझ्या सहकारी वसुमती करंदीकर या मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकरांची आम्रयोग ही कविता सादर करणार आहेत सर्वांसमोर. तर मी वसुमती यांना विनंती करतो की त्यांनी आम्रयोग ही कविता आम्हाला ऐकवावी. धन्यवाद सर. विंदा करंदीकर आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत. विंदा करंदीकरांनी ललित लेख लिहिले. त्यातला आम्रयोग हा ललित लेख आहे, पण हा ललित लेख हा कवितेनुसार त्यांनी आहे. ह्या ललित लेखालाही एक चाल आहे. मी सादर करते आहे आम्रयोग. आंबा प्रथम हाताने खावा. आंबा प्रथम हाताने खावा, त्याला थोडं अंजारावं गोंजारावं, त्याच्या त्या नितळ सालीवरून हात फिरवावा. देखापासून चोचीपर्यंत खळूवार निंड प्यावी. देखापासून चोचीपर्यंत खळूवार निंड घ्यावी. त्याच्या नकट्या नाकाचं थोडं कौतुक करावं. मग तो धुतला नाही तरी चालेल. मग तो धुतला नाही तरी चालेल. आंबा हा स्वभावताच स्वच्छ असतो, एखाद्या अजाण निरागस पोरासारखा. मग त्याच्याशी जरा बोबडं बोलावं. आंब्याशी जरा थोडं बोबडं बोलावं. एकदा तरी हवेत उडवून हलक्या हाताने झेलून घ्यावं. मग मनामध्ये मंत्र पुटपुटावा. मग मनामध्ये मंत्र पुटपुटावा. झेलला तरी चेंडू नव्हे, तोलला तरी माल नव्हे. झेलला तरी चेंडू नव्हे, तोलला तरी माल नव्हे. सोलला तरी साल नव्हे, कच्ची म्हणून कैरी नव्हे. खाल्ला म्हणून वैरी नव्हे. मग आंबा डोळ्याने खावा. आंबा डोळ्याने खावा, डोळ्यांच्या जवळ न्यावा. डोक्यावरून हळूच फिरवावा. त्याच्या रंगात रंगून जावं. मग त्याला नाकानं खावं. त्याच्या वासात विरून जावं आणि त्याच्या गंधाची धुंदी चढल्यावर हळूच देख काढावा. हे आपण कधी केलं हे आपल्यालाही कळू नये आणि आंब्यालाही कळू नये. कळलं तर पाप लागतं. पण खुर्चीवर बसून हापूसतेच आंबे खाणाऱ्या हतभागी लोकांना हा आम्रयोग अजून कळलाच नाही. ते एका पाखंडी कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत. पांढऱ्या पेशा आचारसंहितेच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला खरा आंबा खाताच येत नाही. आंबा खाताना आपलं सर्वांग त्यात सहभागी व्हावं लागतं. शिष्टाचाराच्या बळी दिल्याशिवाय आंब्याचा रस मिळाला तरी रसास्वाद मिळणं अशक्य आहे. मुंबईमध्ये मुलंच तेवढी खऱ्या अर्थाने आंबा खाऊ शकतात. मुंबईत मुलंच तेवढी खऱ्या अर्थाने आंबा खाऊ शकतात. त्यांच्या गालावर सालं चढतात, कपड्यांवर मानचिन्ह उमटतात. नाकावर आंबा खाल्ल्याचा कैफ असतो. आंबे खाल्ल्यावर त्यांचा संबंध मोठा आंबाच होतो. आम्रयोगाचं ज्ञान नसूनही ती आम्रब्रह्मापर्यंत पोहोचलेली असतात. आम्रयोगाचं ज्ञान नसूनही ती आम्रब्रह्मापर्यंत पोहोचलेली असतात. ज्ञाना वाचूनही माणसाला मोक्षापर्यंत कसं पोहोचता येतं ह्याचा तो साक्षात्कार असतो. मोठी माणसं आंबा कधीच खात नाहीत. मोठी माणसं आंबा कधीच खात नाहीत. ती फक्त एका महत्वाच्या कौटुंबिक शिष्टाचारात सहभागी होतात. धन्यवाद. वा 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 वा. वसुमती यांनी जो आम्रयोग सादर केलाय त्या आम्रयोगाच्या कवितेमुळे सर्व उपस्थित कवींच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे की कधी या मोसमातला आंबा कधी आम्हाला खायला मिळणार आहे. खूप छान वसुमती. यानंतर वसुमती यांनी आम्रयोग ही विंदा करंदीकरांची कविता सादर केल्यानंतर अल्पेश करकरे माझे सहकारी कामगार आहे मी ही कविवर्य नारायण सुर्वेंची कविता सादर करतायत. मी अल्पेशला विनंती करतो की त्यांनी कामगार आहे मी ही कविता आम्हाला सर्वांना ऐकवावी. धन्यवाद आदित्य. कामगार आहे मी कवी नारायण सुर्वे यांची कविता सादर करत आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे.
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे. थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे. माझ्या जगाची गंधवेनाही त्यात आहे. केव्हा चुकलो, मुकलो, नवेही शिकलो आहे. जसा जगत आहे, मी तसाच शब्दात आहे. रोटी प्यारी खरी, आणखी काय हवे आहे. याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खड्गे मी देत आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. एकटाच आलो नाही, या युगाची साथही आहे. सावध असा तुफानाची ही सुरुवात आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडा गुन्हा करणार आहे मी. धन्यवाद. खूप छान अल्पेश. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे ही नारायण सुर्वेंची कविता सादर केलीस त्याबद्दल. यानंतर या काव्य संमेलनामध्ये माझे सहकारी महेश पुराणिक हे कवितेचा एक वेगळा लघु प्रकार म्हणजेच चारोळ्या सादर करणार आहेत. तर मी महेश यांना विनंती करतो की त्यांनी काही चारोळ्या आम्हाला ऐकवाव्यात. नमस्कार. 2 चारोळ्या सादर करत आहे. दोन्ही कविता म्हणजे चारोळ्या प्रेम आणि प्रेयसी याबद्दलच आहेत. तुझ्या काळ्याकुट्ट केसांच्या अंधारात माझ्या इश्काची चांदणी चमकावी. तुझ्या अथांग डोळ्यांच्या खोल डोहात माझ्या दिलाची होडी रोज रोज डुंबावी. आणखी एक आहे. काळ्या काळ्या केसांच्या काळोखात दिसतो चंद्र तुझा चेहरा. बटांच्या महिरपीत उमलला कसा, जसा सुवर्ण कमळाचा फुलोरा बेधुंद नजारा. वा, खूप छान. महेश पुराणिक यांनी या 2 चारोळ्या आम्हाला सर्वांना ऐकवल्या. मित्रहो, मराठी राजभाषा दिन म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा 27 फेब्रुवारी रोजी असतो व 26 फेब्रुवारी रोजी भारत मातेचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन असतो. त्यानिमित्त मी शतजन्म शोधिताना ही संन्यस्त खडक मधली एक गीत आहे ते फक्त सादर करतो. शतजन्म शोधिताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संन्यस्त खडक मधली. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. सुख साधना युगाची सिद्धीस अंती गाठी. हा हाय जो न जाई, हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी. हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी. क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी. क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी. या कवितेच्या द्वारे कविता सादर करून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली आम्ही अर्पण करत आहोत. या काव्य संमेलनामध्ये मी यानंतर माझे सहकारी स्वप्नील कराळे यांना विनंती करतो की पत्र नावाची त्यांनी स्वतःनी लिहिलेली स्वरचित कविता सादर करावी. स्वप्नील पत्र कविता सादर करणार आहेत. प्रेमाचा माहोल झालाय, पण जुनं प्रेम आणि पहिल्या काळातलं प्रेम म्हणजे 1940च्या आधीचं प्रेम, म्हणजे जेव्हा जागतिकीकरण नव्हतं, हे नव्हतं, तेव्हा पत्र लिहून प्रेम करायचे व्यक्त, तेव्हाची एक कविता आहे. माझ्या कवितेमधला नायक एका टेकडीवरती आहे. त्याला त्याचं घर दिसतंय आणि तो बोलतोय, दूर दिसते टेकडी, टेकडीवर वसलं आहे गाव, गावामध्ये आहे एक घर आणि घरामध्ये एक कपाट. आता कैक वर्ष झाली त्याला, लिहून ठेवली होती पत्र, पुसून गेली असतील अक्षर. तू मुलगा, नातू, मित्र असशील तर 2 शब्दातला अर्थ वाच. तुला कळेल शेवटचं वाक्य पूर्ण का नाही केलं. चौकटीत बंदिस्त राहून तिचं आयुष्य गेलं. ते घर, तो रस्ता आणि ते कपाट, तिची चौकट आता तरी मोड. पण जीर्ण होतात पत्र, भावना नाहीत. वाच शब्दातील जागा. चल, दूर दिसते टेकडी, टेकडीवर वसलं आहे गाव. वा, खूप छान. स्वप्नील यांनी या सादर केलेल्या कवितेनंतर माझ्या सहकारी प्रिया जाधव या मोतीदास साहिल यांची तुझे प्रेम उरावे ही एक प्रेम कविता सादर करत आहेत. मी प्रियाला विनंती करतो
तुझे प्रेम उरावे ही कविता आम्हा सर्वांना ऐकवावी. या कवितेची प्रस्तावना अशी आहे की मुली किंवा मुलं हे जिवलग मित्र असतात, पण काही कारणावरून किंवा असे ते काही त्यांच्या शिक्षणासाठी लांब गेल्यावरती आपल्याला त्यांची गरज असते, तेव्हा आपण त्यांच्या आठवणीमध्ये ही गायलेली कविता मी आता सादर करते. मनाच्या आधारासाठी तुझे, मनाच्या आधारासाठी तुझे, प्रेमाचे खांदे पाखरे झाले, मनोसक्त रडण्यासाठी तुझे डोळे असावे ओले, हरलेली खेळी जीवनाची, हरलेली खेळी जीवनाची, सावरताना सावरली, आठवण तुझी सांजवेळी, आवरताना आवरली, आता भरले डोळ्यात पाणी, आता भरले डोळ्यात पाणी, अश्रूचे पाणी काठोकाठ, त्यात बुडलेल्या काळजातल्या आठवणी एका पाठोपाठ, मरेपर्यंत जगावे की जगत जगत मरावे, मेल्यानंतरही हृदय तुझेच प्रेम उरावे, तुझेच प्रेम उरावे. धन्यवाद. खूप छान प्रिया, तुझे प्रेम उरावे या सादर केलेल्या कवितेबद्दल. यानंतर किरण येले यांची सुरमई ही कविता सादर करत आहे माझी सहकारी रिद्धी म्हात्रे. मी रिद्धीला विनंती करतो सुरमई ही कविता आम्हाला ऐकवावी. धन्यवाद. सुरमई शब्द ऐकल्यानंतर साधारणपणे डोक्यात जे काही विचार आले असतील ते तसेच ठेवून पुढे कविता ऐका. तुम्हाला सुरमई माहिती आहे का? बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कोणाला माहित नाही. पण तुम्ही सुरमई विषयी आणखी काही सांगू शकाल? अरे तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. तिची चमचमती त्वचा, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते, तिला एखाद्या पार्टीत सर्व करताना कसं सजवावं ते, किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवून ठेवतात ते. पण माफ करा, तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते साफ चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही, तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही, तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही, आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलाढाल तर तुम्हाला नक्कीच माहीत नाही. एक सांगतो, रागवू नका, तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहिती, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईचे आहे. वा वा, खूप छान रिद्धी, सुरमई या कवितेच्या सादरीकरणाबद्दल. यानंतर माझे सहकारी शशिकांत वराडकर हे मालवणी भाषेतील 100 रुपये पाठव, मालवणी भाषेतील 100 रुपये पाठव ही एक नवीन अशी कविता या कवी संमेलनात सादर करणार आहेत. मी शशिकांत यांना विनंती करतो की त्यांनी 100 रुपये पाठव ऐकवा आम्हाला. खेडेगावात राहणारी एक म्हातारी आहे. तिला आपल्या गरजा भागवण्यासाठी म्हणजे पैशांची कमतरता तिला जाणवते, आणि अशा कमतरतेच्या वेळी ती आपल्या मुलाजवळ फक्त 100 रुपयाचा अर्धव करते, आणि मुलगा तिचं तेवढ्या दृष्टीने तब्येतीची विचारत नाही, काळजी तिची करत नाही, तिला पैसे पाठवत नाही. ही व्यथा जी मांडणारी कविता आहे ना, ती सुनंदाताई कांबळे यांनी सादर केलेली आहे. मग कोकण साहित्य मंडळाचा पुरस्कारही या कवितेला प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे ह्या कवितेच्या नावावर एक काव्यसंग्रही प्रसिद्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे विविध पुरस्कार ह्या कवितेला प्राप्त झालेले आहेत. मग आता सुनंदाताई कांबळे यांची काय नेमकं या कथेतून ते नेमकं या कवितेतून कथा, पहिली सुरुवातीला कथा होती, कथेनंतर त्यांनी कविता केली, आणि त्याच्यानंतरच ही कथा नावारूपास आली आहे. आणि ही जी कविता आहे ती त्यांच्या शब्दात मी आता व्यक्त करतोय. तू इसारलं जिरापण, तू इसारलं जिरापण, माका येतं आठव. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक सांगतोय, काही शब्द तुम्हाला समजणार नाहीत, मी हवं असेल तर नंतर त्याचं विश्लेषण करून सांगेन. आता कविता सुरू करतोय. तू इसारलं जिलापण, माका येतं आठव, तू इसारलं जिलापण, माका येतं आठव, महागाईच्या दिसात माका 100 रुपये पाठव. बापाशीचे पाठी तुका इतकं मोठं केलंय, बापाशीचे पाठी तुका इतकं मोठं केलंय, अंगात ताप असा तरी भटाच्या पैरात गेलंय, अंगात ताप असा तरी भटाच्या पैरात गेलंय, येळात केळ काढून बाबा जुने दिवस आठव, सध्या माका खर्चासाठी 100 रुपये पाठव. साकार बुकी महाग झाली, मी खाईत नाही चाय, साकार बुकी महाग झाली, मी खाईत नाही चाय, तांदूळ पण सरले, आता उद्या खाऊ काय, तुझ्याकडे नसतील तर उधार उसने गाठव, पण सध्या माका खर्चासाठी 100 रुपये पाठव. लाईट बिल वाढला म्हणून घरची इकलय गाय, लाईट बिल वाढला म्हणून घरची इकलय गाय, वास घेऊक सुद्धा घरात दूध दुभता नाही, वास घेऊक सुद्धा घरात दूध दुभता नाही,
भरीक भर म्हणान काल पावसात मोडलो माटव, भरीक भर म्हणान काल पावसात मोडलो माटव, त्याच्यासाठी तरी जिला 100 रुपये पाठव. घर म्हणान कधी पोरांका गाव दाखवलंच नाही, घर म्हणान कधी पोरांका गाव दाखवलंच नाही. मी आता थकलय, माझं भरवसं उरलो नाही. मराच्या आधी एकदा तुझ्या पोरांका आणून भेटव, मराच्या आधी एकदा तुझ्या पोरांका आणून भेटव, पण सध्या माका खर्चासाठी 100 रुपये पाठव. इतकी वर्षा राबलय, पैसे गाठीक पैसो नाही, इतकी वर्षा राबलय, माझे गाठीक पैसो नाही. एकाएकी मेलय तर जिला खर्चाचा करशील काय, एकाएकी मेलय तर जिला खर्चाचा करशील काय. दिवस कार्यापुरते पैसे आतापासून साठव, पण सध्या माका खर्चासाठी 100 रुपये पाठव, पण सध्या माका आता खर्चासाठी 100 रुपये पाठव. वा 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 शशिकांत, खूप छान. तुम्ही मालवणी भाषेतील आणि मालवणी तुमच्या टोनमध्ये 100 रुपये पाठव ही कविता आम्हा सर्वांना या काव्य संमेलनात ऐकवली, त्याबद्दल. यानंतर या काव्य संमेलनाचा शेवट आपण करणार आहोत कविवर्य सुरेश भट यांची विझलो आज जरी मी या कवितेने. कविता सादर करणार आहेत वसुमती करंदीकर. वसुमती यांना मी विनंती करतो की त्यांनी कविवर्य सुरेश भट यांची विझलो आज जरी मी ही कविता आम्हा सर्वांना ऐकवावी. सुरेश भट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ही कविता निवडण्यामागचे कारण आहे, आपल्याला आता सध्या पूजा प्रकरण माहिती आहे किंवा अनेक मुलींच्या बाबतीतली प्रकरणं नवीन आहेत. ही कविता मला त्या मुलींच्या मनातली वाटते. लेखक कवी जरीही पुरुष असला तरी मुलींचं मन मात्र ह्या कवितेतून मला दिसून येतं. विझलो आज जरी मी, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. येतील वादळे, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, विझलो आज जरी मी तरी हा माझा अंत नाही. वा वा, खूप छान. तर या सर्वांनी सादर केलेल्या या अतिशय सुंदर अशा कवितांबद्दल मी त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो आणि सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. MahaMTBचा हा काव्य संमेलनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. MahaMTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राजभाषा दिन. या मराठी राजभाषा दिनाच्या MahaMTBच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि MahaMTBला सबस्क्राईब करा. धन्यवाद.